कृषी चालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आहे. कृषी चालकांनी जे आहे त्या बंदचं हत्यार उपसलं आहे. एक 700 ते 750 दुकानदारांनी जे आहे ते आज बंद पुकारला आणि हा बेमुदत बंद असणार आहे. त्यामुळं ही दुकानं जी आहे ती सकाळच्या वेळेस तर उघडली असतात. शेती कामासाठी लागणारे साहित्य त्यामुळे लवकरात लवकर ही दुकानं उघडली जातात. मात्र आज हे बंदचं जसं हत्यार उपसलं त्यापासून ही बंद जे आहे ते पुकारलं आणि जिल्ह्यातील सगळीच दुकानदारांनी हा बंद पुकारलेला आहे. यामुळं आता जो आहे तो हंगाम पेरणीचा आहे आणि पेरणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच या बंदचा फटका होणार आहे. यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, बियाणं विक्री असताना, खत विक्री असताना करताना शासनानं ज्या जाचकाठी घातल्यात त्या जाचकाठी रद्द कराव्यात आणि या जाचकाठीचा फटका यांनाच बसत नाही तर शेतकऱ्यांना बसतो आणि शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी गुन्हेही दाखल यांच्या दुकानदारावरती होतात आणि याच मागण्यासाठी यांनी जो आहे तो बंद केलेला आहे. तुमच्यावर ज्या जाचकाठी शासनाकडून लादल्या गेल्या त्यासाठी हा बंद पुकारलेला आहे. काय निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? निवेदन असं दिलेलं आहे किंवा हे पूर्ण जे शासनानं जे दुकानदारावर जे जाचकाठी लावल्यात त्याचा फटका दुकानदाराला बसतो, पण त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला सुद्धा ह्याचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ही जी जाचकाठी आहेत शासनानं त्वरित रद्द करून दुकानदाराला सहकार्य करावे. काय मागण्या मान्य हो पण काय भूमिका असणार आहे पुढची? बेमुदत संप आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जोपर्यंत आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला तसं भेटलं की आम्ही आपलं त्या हिशोबानं सुरू करू दुकानदार. एकूण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस खतं दुकानदारांना शासनाकडून येतात त्यावर काही निर्बंध घालून दिले जातात आणि तीच निर्बंध शेतकऱ्यांना सुद्धा लागू केले जातात. त्यामुळं याचा रोज जो आहे तो खतं दुकानदारावरती येतो आणि याच्यामुळं कधीतरी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळेच आम्हीच दोषी का असा सवाल उपस्थित करून खतं दुकानदारांनी जे आहे ते कृषी दुकानदारांनी आज संप पुकारला आहे आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही दुकानदार दुकान उघडणार नाही. त्यामुळे निश्चितच याचा जो फटका आहे तो शेतकरी व शेती कामाला बसणार आहे. सागर जाधवसह बालाजी निर्भय, न्यूज 18 मराठी, धाराशिव, कळंब.